एव्हरीवन, कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे रविवार. तर आज आहे रविवार म्हटलं तर आमच्याकडे असणार मच्छी. आणि योगिनी मॅडमला खूप दिवस झाले वार येतो ना तेव्हा तिला मटण 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 करत असते. तर आज तिच्या आवडीचा मटण केलाय, मटणाचा सार केलाय. तर स्वयंपाक तर झालाय, जेवून घ्यायचं. मिठाई म्हणजे उद्यापासून आता आपण नॉनव्हेज नो खाणे. नवरात्र चालू व्हायच्या आधी आम्ही बनवले आहे मटण, मच्छी फ्राय आणि ते आमटी चुरम्याची आमटी. बैदे शिजून घेतले मी, कारण आमच्याकडे बैदे होते. सकाळचा नाश्ता नाही दिला ना, म्हणून हे बैदे एक्स्ट्रा राहिले. चला आता जेवून घेऊया. ते तुझं तर चला आता मिस्टर आले आणि जेवायला सुद्धा बसले होते. जेवायला बसायच्या आधी ह्यांच्या आधी टी व्ही असते, टी व्हीचा आवाज येत असते. टी व्ही लावल्याशिवाय ना जेवण जात नाही त्यांना. ठीक आहे, रोंबाट सर्व घासायचं आहे मला आणि गॅससुद्धा स्वच्छ करायचं आहे. तर चला आता हे कामं सर्व आवरून, कपडे पण भिजत नाही घातले, कपडे पण भिजत घालून घेते. कामं आवरून घेते. वाजले आता बरोबर 4-5 झाले. तर चला कामं आवरून घे. एवढी भांडी होती ना आज मच्छीचे, चिकन मटण केले त्याची. आणि ना अर्धी टाकी झाली, अर्धी काय पाऊण टाकी झाली आहे. मी तुम्हाला दाखवते. म्हणून ना मी कामं ना खूप लेट करते माझे काम. 1 मिनिट बघा, एवढी टाकी खाली केली आहे. तर एवढाच पाणी आहे. तिथे एक भांडी ठेवली आहे. एवढी भांडी मी घासली आता बघा, टब भरून. एवढं हे परत हे झालं, तेलकट झालं, ऑइली. ते पुरा स्टँड ना स्वच्छ करून घेते आणि गॅस पण स्वच्छ करते. भांडी तर झाली आहे घासून माझी, फक्त हा एक मडकं स्टीलचा राहिला आहे घासायचा. बाकी मी बोललेली हे सर्व असं स्वच्छ करून घेते. भांडी झाल्यानंतर मी लगेच घेतलं एक किचन वाटा स्वच्छ करायला. मेन गोष्ट किचन वाटा म्हणायला नको, किचन वाट्यावर तर मी उभी आहे. मी वरच्या स्टाईल घेते स्वच्छ करायला. ह्या स्टाईल ना मला खूप राग येतो स्वच्छ करताना, कारण हा स्टाईल प्लेनवाले नाही आहे, ते खडबडीत स्टाईल लावले. त्यामुळे ना त्याला खूप घासायला लागतो. आणि वरती कसं म्हणजे अशी फोडणी बिडणी दिली ना तर सर्व असं तेलकट ऑइलीपणाने ते वरच्या साईडला जातो. आणि मग ते पुरं ऑइली झालं, पुरं चिकट हात वाटत होतं माझं. मी जमेल तेवढं लिक्विड घेत होती, विम-बार लिक्विड घेत होती आणि त्याच्याने मी ते पंचीने चांगले म्हणजे असं घासत होती. आणि त्याच्यानंतर मी एकदा पाण्याने पण स्वच्छ करून घेतलं, 2दा मी कपड्याने पुसून घेतलं. आता वरच्या साईडचं झालं आहे घासून. आता मी साईड मधल्याच आपल्या स्टाईल आहे तिथे घासून घेते. आणि आपल्या गॅसच्या वरती तर रोजच्या प्रमाणे आपण स्वच्छ करतोच. तिथे मी गॅस धुण्यासाठी ना मी छोटे डिशमध्ये बर्नरच्या इथे ठेवले, कारण त्याच्यात पाणी नको जायला. कारण माझी एक सवय असं गॅस धुवायला घेतला ना तर मी फटाफट पाणी ओतत बसते. तर इथे मी झाला आहे गॅस धुवून. आता मी घेते इथे आपला किचन वाटा आहे ना, तिथे आपल्या लांबी भरलेली असते. आणि लांबी भरल्याने काय होतं, तिथे तेलकट पानाने चिकट म्हणजे गुलगुलीत पाना असतो. त्यापर्यंत मी ना हार्पिकचा वापर केला आहे. रेडवाला हार्पिक आहे ना, तो थोडासा तिथे साईडला टाकून मी ह्या ब्रशनी ते असं घासून घेते साईडचं. ही लांबी माझ्या मिस्टरांनी भरलेली आहे किचन वाट्याच्या इथे, कारण किचन वाटा खूप लेकीस आहे आमचा. आणि त्याच्यानंतर लांबी अशी भरली आहे ना की ढीगभर भरली. त्याच्यामध्ये ते जास्ती लांबी दिसते. मेन गोष्ट लांबी अशी नाही भरायची, छान लाईनीत भरायची असते, पण त्यांना सांगणार कोण. तर इथे माझा स्टाईल स्वच्छ करून झाले आणि मी सारखे असे हात फिरून बघते की कसे वाटतात. म्हणजे खूप सुंदर आणि छान वाटत होते, कारण तेवढं मी जोर लावलेलं होतं ही स्टाईल स्वच्छ करायला. आणि बघा स्टाईल कशा लावलं आहे ना, ते प्लेनमध्ये नाही लावलं आहे, खडबडीमध्ये लावलं आहे, त्यामुळे ह्या अशा दिसतात आहे. तर झाल्यानंतर स्टाईल पण स्वच्छ करून ह्या साईडच्या पण घेतल्या मी स्वच्छ करून. आता खिडकी राहिली ना समोरची, ती मी काय केली, उघडली नव्हती, कारण मी कधीच ही खिडकी उघडत नाही. कधीतरी उघडली तर, पण उघडतच नाही मी खिडकी. तिथे कोपऱ्यातलं पण मी स्वच्छ करून घेतलं आहे. गॅस धुतल्यानंतर सुक्या कपड्याने पुसून घेतल्या आधी. त्याच्यानंतर मी तिथे ब्रश मारलेलं होतं ना, ते पण खूप छान प्रकारे स्वच्छ झाले आणि खूप भारी वाटत होता. हा ब्रश आहे ना मी दादरवरनं घेतलेलं होतं. कुठला तरी उत्सव भरलेला होता आणि तिथनं मी घेतलेला होता 50 रुपयाचा हा ब्रश. आणि खूप इझीने होतो, छान. फक्त असं ब्रशने घासायला लागतं, आपोआपच ते तेलकट पाना किंवा गुलगुलीत पाना असतो ना त्या ब्रशने निघून जातो.
ते हे झालं. आता किचन वटा पण स्वच्छ करून घेतलं. तर मी चला आता बेसिंगवर होऊन जाऊन ते स्वच्छ. तर बेसिंग स्वच्छ करायचं म्हटलं तर हे बेसिंग पुरा चला आता फायनली झालंय माझं किचन स्वच्छ करून. आता लादे घेते पुसून आणि मग माझी कामं झाले. मग मला बाहेर पण जायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेन. तर चला आता बाकीचे कामं थोडेफार आहेत ते आवरून. मला आता सर्व कामं आवरून झाले आणि आता मी निघाली आहे माझ्या मैत्रिणीला पार्टी द्यायला हॉटेलमध्ये. मेन गोष्ट मी माझ्या बड्डेच्या दिवशी ना मी त्यांना बोललेली होती की मी तुम्हाला पार्टी देईल करून. पण माझा बड्डेचा दिवस होता सोमवार आणि त्याच्यानंतर मग त्यांना नॉनव्हेज खायचं होतं. तर मी ठीक आहे आपण दुसऱ्या वाराला जाऊया करून. तर संडेचा वार आम्ही ठरवलेलं आहे. तर आता आम्ही संडे आलाच आहे म्हटलं तर चला बोलूया. आणि परवापासून आता 2 तारखेच्या नंतर मग नवरात्री चालू होणार आहे. त्यामुळे कोणच खाणार नाही. तुम्ही ह्या संडेला पार्टी देऊन टाकते माझ्या बड्डेची. तर आता मी आणि नेत्रा आणि माझ्या मैत्रिणी आम्ही सर्व चाललो आता हॉटेलमध्ये जेवायला. आम्ही आलोय हॉटेलमध्ये जेवायला. नाही बघत. चला आता आम्ही आलो हॉटेलमध्ये पवारमध्ये आलोय. आणि त्या आहे नेत्राबाई, त्या आहे माझ्या मैत्रिणी. हाय हाय हिना भाभी, सुप्रिया वहिनी, निकिता वहिनी. आरुष हाय कर. गरम गरम तुझ्या जागेवर जा बसायला. जा तिकडे मम्मा जवळ जा. मम्मी जवळ इकडे जवळ जा. जा जा फ्रूट झालं. मला पार्टी चालू झाली आहे बड्डेची. वहिनीचा अजून ताटे यायचंय. पॉपलेट आली. अशीच बनवू दोघींची फक्त दोघींची बनवली. तर माझा वाढदिवस नाही पण माझ्या मैत्रिणी सर्वांनी केक आणलाय. तो आता आम्ही कटिंग करतो. आमचं जेवण झालंय पण काय हे मला माहित नव्हतं हे केक बिकचं. थँक्यू हा सर्वांना. आता मी सर्वांना दाखवते. नेत्रा सुप्रिया वहिनी दिसतात आहेत. फोन खाली घ्या. आणि ह्या तर सर्व लास्टला. आता आम्ही केक कापतोय. बाजूला बाजूला आले. नाही मी काय खाई खा. ती बारकीची पुटे नाम नाही सोन्याची पिशवी देते. सोन्याची पिशवी देते. 2 तोळ्याची असेल. हे घे नेत्रा. अरे पण हे काय दुसरं कुठे हळू हळू हळूहळू बोला. वहिनी को सब गिफ्ट दे रहे हैं.
आणि काय कुठे गेली हे टेम्पलेट सुद्धा माझ्याकडनं. अरे पण हे काय मला मेरा हाथ से खाओ. बस बस. वही तो बोल रहे हैं. एरियात पण बसणार आहे आता घरी गेलं. बस काय मला तर माझी वाटते शप्पथ सांगते हे काय. अरे उलट मला मजा येते गिफ्ट घ्यायला. अरे पण हे असं तेव्हा बड्डेला होतं ते आता बड्डेला कोणाला वेळ नव्हता. आप हमारे लिए किया हम लोग नहीं करेंगे. ऐसा थोडी आहे ना. आणि ह्यांना कायच नाही हरवलं नाही मला माहिती. अहो पण कोणाकडे हाय का फोन यांचा. आमच्याकडे तर बाबा नाही आहे. आशा वहिनी तुमच्याकडे माझ्याकडे आहे आहे आहे. मेरे को मालूम है मैंने डाला है इसको गिफ्ट डाला है. मैंने जो अंदर डाला है तो डाल दो और ढूंढ लो. अभी तर चला आता आम्ही आली आहे घरी. मेन गोष्ट वाजले 1 वाजायला आलाय. खूप लेट झालाय घरी यायला पण आम्हाला. थोडी मस्ती आणि थोडी मजा. खूप छान वाटलं. आम्ही एक रील पण बनवलं. मेन गोष्ट आम्हाला ना आधी काय सुचलत नाही. खूप टाईम लागला हॉटेलमध्ये ऑर्डरच्या वेळी पण. आणि आम्हाला खूप टाईम उभं पण होतो. आम्ही अर्धा 1 तास उभे होतो. आणि मस्ती मजात आमची चालू. मैत्रिणी एकत्र आलं म्हटलं तर खूप मजा येते. आणि छान वाटलं मला खरंच. थोडं हेच नाही की माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी केक आणि माझ्यासाठी गिफ्ट घेऊन येतील. खरंच मी एवढं डोक्यातच घेतलं नव्हतं. कारण म्हणजे बोलतात ना तेवढं काय विचारच नव्हतं. तर ठीक आहे. गिफ्ट मला माझ्या मैत्रिणींनी दिलंय गिफ्ट. मला काय नेत्राला सुद्धा दिलाय. नेत्रा आम्ही दोघींनी मिळून केक सुद्धा कापला आणि खूप छान मजा केली. दिवसभर काम करत होती घरामध्ये. पण तेव्हा त्यांच्यामध्ये गेली ना तर काय कुठलंच काय भान नसतं. तर चला गिफ्ट तर दिलंय पण याच्यात काय दिलंय काय मला आयडिया नाही. मी फोडलं नाही. आणि आता रात्र पण झाली आहे तर थोडी थकलो पण आहे. तर मी उद्या फोडून मी तुम्हाला दाखवेलच गिफ्ट काय दिलंय ते माझ्या मैत्रिणींनी. तरीच मी आता माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग बाय बाय. गुड नाईट.